यांनी गोल्ड घेतलंय, गोल्ड मध्ये प्रॉफिट केलाय, लगेच इन्फ्लुएन्स झालाय आणि तुम्ही पण विचार न करता ट्रेड घेतला, बरोबर ना? म्हणजे हे काय झालं, इन्फ्लुएन्स झालं, बरोबर, करेक्ट. सेंटिमेंट, कोणताही ट्रेड घ्यायच्या आधी आपण बॅच मध्ये शिकलो होतो की ट्रेडच्या आधी आपला एंट्री एक्झिट प्लॅन फिक्स असला पाहिजे, फिक्स. हे आपण एक वेळा नाही 10 वेळा शिकलो आतापर्यंत, बरोबर ना? तुम्ही ट्रेड घेतला, बरोबर, मी तुम्हाला काहीच बोललो नाही, पण तुमचा एंट्री एक्झिट प्लॅन फिक्स होता का? एक्झिटचा प्लॅन जर फिक्स असता तर एवढा लॉस झाला असता का? प्रॉफिट होताना प्रॉफिट झाला, नो डाऊट, बरोबर, पण एक्झिट होताना त्या 300-400 रुपये घेऊन आपण, हा एक ट्रेड तुम्ही 600 रुपये लॉसवर एक्झिट केला होता, बरोबर, तो पण डायरेक्ट केला असेल, काही प्रॉपर त्याचा स्ट्रक्चर आखलं नसेल, त्याचा हे ड्रॉ केला असेल, सपोर्ट रेजिस्टन्स असेल बघितला, स्टॉप लॉस नसेल लावला, मार्केटने एक्झिट करून टाकला की लॉस मध्ये जात आहे म्हणून, बरोबर ना? म्हणजे आपलं ट्रेडिंगचा पॅटर्न चुकलं तिथं, बरोबर. जे तुम्ही शिकले ते तुम्ही फॉलो नाही केलं. फॉलो करून ट्रेड तुम्हाला करावा लागेल. फिक्स तुमचे ट्रेड मध्ये 250 रुपये हे गोल्डच्या ट्रेड मध्ये फिक्स लॉस असला पाहिजे आणि 500 रुपये हा तुमचा प्रॉफिट असला पाहिजे. 500 रुपये किंवा 400 रुपये, 500 रुपयेच पकडा तिथं, 50 पॉईंट बाय प्रॉफिटचे आणि 25 पॉईंट लॉसचे, बरोबर. आता गोल्डलाच आपण हे करू, समजा गोल्ड मध्येच आपण हे करू कारण मार्केटवर सुरू पण राहतो, ठीक आहे. आता बघा त्यानंतर सेंटिमेंट. सेंटिमेंट काय आहे, लोकांचं सेंटिमेंट जनरली गोल्ड बद्दल काय असते, गोल्ड ऊपर जाएगा, कोणी भेटलं की सर वरच जाणार आहे, वर जाणार आहे, हे काय झालं, सेंटिमेंट झालं, पब्लिक सेंटिमेंट. पण हे सेंटिमेंट 6 महिन्यासाठी, वर्षभरासाठी ठीक असते. आपण इंटरव्यू ट्रेड करत आहोत, आजचं बघायचं आपल्याला, ते कशावर डिपेंड करते, सप्लाय प्लस डिमांड याच्यावर डिपेंड करते, बरोबर ना. आणि त्यानंतर काय राहते, ट्रेड एक्झिक्युशन, बरोबर का. पहिले सोर्स ऑफ इन्फ्लुएन्स इन्फॉर्मेशन भेटला, एखादी न्यूज भेटली, काय भेटलं, त्यानंतर तुम्हाला सुमित सर भेटले आणि माहित पडलं की सुमित सरनं तर पहिले हा ट्रेड घेतलेला पण आहे, बरोबर. ट्रेड घेतला, त्यानंतर काय आहे, एक सेंटिमेंट जुळला तुमच्यासोबत की वरच जाणार आहे गोल्ड, बरोबर का. आणि त्यानंतर तुम्ही काय केलं, ट्रेड एक्झिक्युशन केलं, समजले ना. बघा तेच आहे त्यामध्ये. Excuse me boss, you have a text message. For trading is desperate to get trade on the basis of information available in the market. जे भी इन्फॉर्मेशन असेल, मग ते चुकीची आहे, बरोबर आहे, सही आहे, गलत आहे, हा विचार न करता आपण अकाउंट बनवलं की काय करतात, डेस्परेट होऊन जातात लोक ट्रेड घ्यायसाठी, राईट. दुसरं काय आहे, ही गॉट व्हेरियस इन्फॉर्मेशन अबाउट कंपनी, कुठून इन्फॉर्मेशन भेटते तुम्हाला सांगितलंय ना मी, टीव्ही चॅनल मधून भेटते, स्टॉक मार्केटची काही वेबसाईट असतील, बरोबर, त्यानंतर ऍडवायझरीचे कॉल असतील, त्यानंतर तुमचे फ्रेंड आणि रिलेटिव्ह, बरोबर, एवढ्या गोष्टीपासून तुम्हाला भेटते. त्यानंतर इन्फ्लुएन्स कसा होते तुमचा, बाय गेटिंग सेम कंपनी इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस चॅनल. पहिले हॅशटॅग लावलं, हॅशटॅग वरती न्यूज आली की हे कंपनी वर जाणार आहे, रिलायन्स मध्ये हे न्यूज आहे, मग टीव्ही चॅनल बदललं, झी बिझनेस लागलं, झी बिझनेस पाहिलं तिथं मी तेच न्यूज दिसली, बरोबर. मग तुम्हाला काय झालंय, इन्फ्लुएन्स झाले तुम्ही, बहुत बड़ी न्यूज है सर, सारे चैनल पे आ गई है, म्हणजे दोनच चॅनल आ गई, लगेच काय म्हणते, सर सारे चॅनल पे यही चल रहा है, बहुत बड़ा ये है, उसको बाय करना पड़ता, बरोबर. तर हे काय झालं, इन्फ्लुएन्स झालं, म्हणजे काय, गेटिंग सेम कंपनी इन्फॉर्मेशन फ्रॉम द व्हेरियस चॅनल. ही इज बीइंग कन्व्हिन्स फॉर इन्फ्लुएन्स फॉर देअर स्टॉक. तुम्ही कन्व्हिन्स झाले, 2-3 एका चॅनलवर बघितलं, वाटलं नाही एवढं, 2-3 चॅनलवर, 5 चॅनलवर बघितलं, तर तुम्ही काय झालं, इन्फ्लुएन्स झाले त्याच्यामध्ये. दिस इज मोस्ट कॉमन स्टेज ऑफ स्टॉक फिल्टरेशन कॉमन ट्रेडर. हे जनरली सगळ्या लोकांसोबत होते, मॅक्झिमम लोकांसोबत हे असं होते, असे ते ट्रेड घेतात, समजले. कुठली स्ट्रॅटेजी नाही, काही नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर तिसरा काय, सेंटिमेंट. वेल ट्रेडर चेक द प्राइस ऑन नेक्स्ट डे मार्केट. आता का एखादा शेअर आहे, तुम्हाला मी म्हटलं समजा की बा सुजलॉन आहे, सुजलॉन घेतला, बरोबर, मग तुम्ही आज पहिला जास्त लक्ष दिलं नाही, उद्या पाहिलं, उद्या 50 रुपयावरून सुजलॉन झाला 52 रुपये, अजून 2 दिवस थांबले झाला 54, 55, म्हणजे यांना काय झालं, तुमचं सेंटिमेंट्स की ये ऊपर ही जाता सर, मैं 5 दिन से देख रहा हूं ऊपर ही जा रहा है ना, ये कंफर्म जाएगा 75 रुपये, बरोबर. हे काय झालं, सेंटिमेंट. वेन ट्रेडर चेक द प्राइस ऑन नेक्स्ट डे मार्केट ओपनिंग, द स्टॉक इज मूव अकॉर्डिंग टू इन्फ्लुएन्स, म्हणजे जो इन्फ्लुएन्स तुम्हाला झाला होता त्याच अकॉर्डिंग तो वर जाऊन राहिला, बरोबर. मग यानं काय होतं, हा इन्फ्लुएन्स जो तुमचा आहे तो कन्वर्टेड कशामध्ये होतो, सेंटिमेंट्स मध्ये. आणि सेंटिमेंट एक वेळा जुळलं माणसाचं की मग त्याच्यानुसार तुम्ही म्हणते काही सांगा, येस बँक डुबत जरी असणार ना तरी मला बायस करून ठेवायचं आहे. असे कितीतरी मार्केटमध्ये लोक आहेत की जे येस बँक अजूनही बाय करून होल्ड करून आहेत. का बरं, सेंटिमेंट माहिती आहे, कंपनी लॉस मध्ये आहे, कंपनीवर डेप्ट आहे, सगळ्या तरी सेंटिमेंट जुळला आहे, बरोबर. अड़क गए उसमें. और चौथे नंबर का क्या होता है, व्हेन सेंटिमेंट हिट ट्रेडर एग्जीक्यूट ट्रेड इन द फ्रैक्शन ऑफ सेकंड. सेंटिमेंट आपको लग गया कि उसके बाद ना दाएं देखना है ना बाएं देखना है, सीधा सीधा वो ट्रेड खरीद लेना है,
बराबर। तो ऐसा जनरली करते ट्रेडर लुक फॉर सोल्यूशन आफ्टर। एक देखो क्या करते लोग, आपने भी क्या किया, मेरे को मैसेज किया, कब किया सर, क्या करूं सर गोल्ड में, कब कब नहीं, वो होने के बाद नहीं, ट्रेडर देन लुक फॉर सॉल्यूशन आफ्टर ट्रेड एग्जीक्यूशन फॉर एग्जिट मैनेजमेंट। लेने के बाद में सोचते हैं कि अभी प्रॉफिट क्या करना है और लॉस क्या करना है, बरोबर ना सर, क्या करूं, एग्जिट करूं, रुकूं, क्या करूं, ये सर ट्रेड लेने के पहले, ट्रेड लेने के पहले ये सारी चीजें हमें पता होनी चाहिए। लिख लो, चलो ये जब तक लिखोगे नहीं ना, क्योंकि पहले भी मैंने सिखाया था आप लोगों को, बराबर ना, फिर भी अपने से वही गलती हुई। लिखो ये जो गलतियां लोगों से होती वो लिखो।